आज नाशिकच्या सिन्नरमधले अशोक खरात प्रकरण पूर्ण राज्यात नाही देशभरात गाजते, पण हे प्रकरण वर्षभरापूर्वीच ताईंकडे आलं होतं आणि पण ताई त्यावेळेस गप्प बसला असा एक ताईंवर आरोप झाला. पण त्यानंतर जेव्हा अटक झाली तेव्हा सातत्याने ताई रोज उठून आवाज उठवत आहेत आणि रोज एक प्रकरण बाहेर काढत आहेत. ताई मला सांगा, थेट पहिला प्रश्न, तुमच्यावर हे प्रकरण सेटल केल्याचा एक आरोप झालेला आहे, त्याचं उत्तर. हे बघा, असले आरोप जे आहेत ते पूर्णपणे खोटारडे आहेत, आम्हाला बदनाम करण्यासाठी आहेत. आपण जो मला प्रश्न विचारला की हे प्रकरण सगळ्यात पहिला माझ्याकडे आलं होतं का, तर आलं होतं. 5 मार्च 2026 रोजी पेनड्राईव्ह माझ्या ऑफिसमध्ये काही लोक घेऊन आले होते. परंतु मागच्या वर्षी मार्च 2025ला जेव्हा श्रीरामपूरच्या एका वर्तमानपत्रामध्ये जेव्हा बातमी आली त्यावेळेला त्या संपादकांचा मला फोन आला होता की काही पेनड्राईव्ह येणार आहेत खरातच्या संदर्भात, ते आम्ही तुमच्याकडे घेऊन येणार आहे. पण बातमी प्रकाशित झाल्यानंतर खरात वगैरे अलर्ट झाले आणि ते पेनड्राईव्ह त्या संपादकांना मिळू शकले नाही. त्यानंतर आम्ही बराच फॉलोअप केला, परंतु आमच्याकडे पुरावे आले नाहीत. नोव्हेंबर-डिसेंबर 2025ला ते पुरावे आमच्याकडे येणार होते, परंतु त्याच वेळेला पोलिसांनी जे आहे ते पेनड्राईव्ह गायब केले आणि ज्यांच्याकडे पेनड्राईव्ह होते त्यांच्या विरोधातच वावी पोलीस स्टेशनला जो आहे तो खंडणीचा गुन्हा दाखल झाला. पोलीस सामील होते सगळे? हो, याच्यामध्ये अगदी आयजी जे दत्तात्रय कराळे आहेत किंवा काही अधिकारी आहेत या लेवलपासून, कारण दत्तात्रय कराळे हेच जे आहे ते अशोक खरातचे भक्त आहेत आणि ते त्यांना गुरु मानतात, त्यामुळे त्या सगळ्यांच्या माध्यमातून पेनड्राईव्ह गायब करण्यात आला. त्यामुळे तो तेव्हा मिळू शकला नाही. तुम्ही का नाही आवाज उठवला? नाही, पण त्यावेळेला आमच्याकडे माहिती जी येणार होती त्याचे काही पुरावेच आले नाहीत. एक जी बातमी आली होती दैनिक खबरदार पुढारीला, ती तेवढीच बातमी आली होती, पण ती बातमी खरी आहे का खोटी आहे, खरोखरच अशा काही गोष्टी घडल्या आहेत का, त्याचा एखादा पुरावा जरी किंवा फोटो जरी आला असता तरी आम्ही आवाज उठवला असता. परंतु 5 मार्च 2026ला रात्री माझ्या पुण्यातल्या ऑफिसमध्ये काही लोक जेव्हा हे पेनड्राईव्ह घेऊन आले, ते गंभीर लैंगिक शोषणाचे व्हिडिओ मी जेव्हा बघितले आणि त्यांची इच्छा होती की आम्ही पत्रकार परिषद घ्यावी, पण त्याच वेळेला त्यांनी सांगितलं की 12 मार्च 2026ला जे आहे ते ऑस्ट्रेलियाचं तिकीट जे आहे ते खरातनं काढले. पळून जाणार होतं? हो, पळून जाणार होता, म्हणजे तिकीट काढलेलं होतं. आणि मग आपण जर पत्रकार परिषद घेतली असती तर जे पेनड्राईव्ह लोक घेऊन आले होते त्यांच्याकडे फिर्यादी महिलाच नव्हती, आम्ही फिर्याद दाखल करू शकलो नसतो. आणि आपण पत्रकार परिषद घेतल्यानंतर तातडीनं त्याच दिवशी रात्री तो परदेशात पळून गेला असता. म्हणून 6 मार्चला तातडीनं सकाळी 10 वाजता SP नगर जे सोमनाथजी घारगे आहेत, तुम्ही त्यांच्याकडनं माहिती घेऊ शकता की माझ्याकडे जे लोक आले होते आम्ही त्यांच्याकडे पाठवले. त्यांनी तातडीनं ते व्हिडिओ बघून जे आहे ते ॲडिशनल त्यांचे जे SP आहेत वाकचौरे साहेब, त्यांना जे आहे ते DGंकडे पाठवलं. तिथून ते CM पर्यंत गेलं आणि CMनी जेव्हा हे गंभीर प्रकरण बघितलं, हे जे व्हिडिओ बघितले, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नाशिक पोलिसांना फोन केला. सगळं मान्य आहे, पण वर्षभरापूर्वीचा आरोप अजून नाही, पण वर्षभरापूर्वी जे आहे ते आम्हाला त्या संपादकांचा फोन आलेला होता की खरातच्या संदर्भामध्ये जो एक बोंधू कॅप्टन नावाने ओळखला जातो त्याचे काही पुरावे आम्ही तुमच्याकडे घेऊन येणार आहे, पण माझ्याकडे काही आलंच नाही. आणि जेव्हा ते येणार होतं त्यांनी बातमी प्रकाशित केल्यामुळं खरातने जे आहे ते त्या संपादकाच्या विरोधातच गुन्हा दाखल केला. त्याच काळात तुम्ही महिला आयोगाने त्यांना धमकीवर नोटीस पाठवली आणि त्यांच्याकडनं माफीनामा लिहून घेतलं. असा आरोप झाला की तुम्ही चाकणकरांना सांगितलं आणि मग ते जागे झाले आणि त्यांचे गुन्हा दाखल झाले. नाही, चाकणकरांना आम्ही सांगण्याचा काय संबंध आहे. ज्या दिवशी खेमनारची बातमी प्रसिद्ध झाली त्या दिवशी खेमनारचा मला फोन आलेला होता आणि त्याच दिवशी खेमनारने मला सांगितलं की चाकणकरांनी फोन करून सांगितलं की ह्या बातमीच्या संदर्भात जे आहे ते आम्ही कारवाई करणार आहे. त्यावेळेला मी त्यांना असा सल्ला दिला की तुम्ही जी काही नोटीस आहे ती कायदेशीर चाकणकरांना द्या, कारण तुम्ही जर तोंडी बोललात तर तुमच्या विरोधात काही खोटे गुन्हे दाखल होतील. आणि जेव्हा खेमनारांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत पुरावे येत नाहीत तोपर्यंत आपल्याला याच्या बाबतीत जे आहे ते जाहीरपणे बोलायचं नाहीये, कारण खेमनारांनाही माहीत नव्हतं की खरे व्हिडिओ आहेत की नाही आहेत, कारण ते हातात आले नव्हते. म्हणतात मला धमकावलं गेलं. नाही, पण खेमनारांना का धमकवलेलं आहेच रुपाली चाकणकरांनी. रुपाली चाकणकरांनी ज्या पद्धतीनं व्हॉट्सॲप कॉल केलेत त्याचे पुरावे खेमनारांनी आता SITकडे पण दिलेले आहेत. पण त्यावेळेला चाकणकरांना कुठून कळलं सगळं? ज्या दिवशी मार्च 2025ला साधारण 5 मार्च 2025ला खेमनारांच्या दैनिक खबरदार पुढारी या वृत्तपत्रात ती बातमी आली. ती बातमी आल्यानंतर आता मला तर खेमनारांनी पाठवली होती,
चाकणकरांना कुणी त्याचा स्क्रीनशॉट किंवा कुणी पाठवली मला माहीत नाही, पण चाकणकरांना एवढी का गडबड झालेली होती की एवढा साधा वृत्तपत्र आहे ते श्रीरामपूरचं, ते नगरमध्येही फार काही चालत नाही, परंतु त्यांनी खेमनारांचा नंबर शोधला आणि खेमनारांना फोन केला. जेव्हा खेमनारांना फोन आला, खेमनारांना आधी आनंद वाटला की अरे पीडितांच्या बाजूने महिला आयोगाच्या अध्यक्षांचा फोन आलाय, पण जेव्हा त्यांना सांगण्यात आलं की कॅप्टन खरात ही प्रतिष्ठित व्यक्ती आहे, तुम्ही जी बातमी छापलेली आहे ती ताबडतोब त्याची माफी मागा, खरातच्या विरोधात जर तुम्ही काही हे केलं तर आम्ही सुमोटो ॲक्शन घेऊ, आणि त्या पद्धतीचं त्यांना पत्र. आयोगाने काय ऍक्शन घ्यायचं? नाही, महिला आयोगाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला दुसऱ्या दिवशी लगेच एक पत्र दिलं की या संपादकांवर सुमोटो ॲक्शन पोलीस स्टेशननी घ्यावी. म्हणजे ती बातमी जी आहे, हे बघा पेनड्राईव्ह लैंगिक आरोप असतील तर आयोगाने ऍक्शन घेणं मान्य आहे, पण बातमी संपादकाने छापली म्हणून त्याची ऍक्शन घ्यायचं काय संबंध? नाही, म्हणजे कुठंतरी पाणी मुरतंय. याच्यामध्ये चाकणकरांना खरातला पाठीशी घालायचं होतं, आणि चाकणकर ज्या म्हणतायत की त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय होत होतं मला माहीत नाही, पण मग त्यावेळेला त्या बातमीत काय काय लिहिलं आहे हे तुम्ही वाचूनच खेमनारांना फोन केलेला होता ना. मग जेव्हा लैंगिक शोषण काही महिलांचं लैंगिक शोषण खरात करतोय ही जेव्हा बातमी आली तेव्हा तो खरंच करतोय का, काही पुरावे आहेत का, असले तर महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून मला पाठवा, हे त्यांनी काहीच केलं नाही. पाठीशी घातलं हो, खरातला पूर्णपणे पाठीशी त्यावेळेला जर कोणी घातला असेल तर ते रुपाली चाकणकरांनी घातलेलं आहे. बरं, आजचं तुमचं नवीन आरोप काय? शिर्डी पोलीस स्टेशनला जे आहे ते आपण बघितलं तर 11 जून 2022ला एक आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी जो आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे. विकास रामदास दिवटे हा 37 वर्षीय युवक जो आहे तो साईबाबा संस्थांमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होता, आणि त्याला त्याच्या काही सासरच्यांकडून आणि कॅप्टन खरातकडून जे आहे ते धमकीचे कॉल यायचे, आणि या छळाला कंटाळून त्यानं आत्महत्या केली. या संदर्भामध्ये त्याची सुसाईड नोट मिळाली आहे, त्यात कॅप्टन खरातचं नाव आहे. त्याच्यामध्ये जे काही मोबाईल रेकॉर्डिंग्स पोलिसांना मिळालेत त्यात जे कॅप्टन खरातबरोबर जे काही मोबाईल संभाषण आहे ते मिळाले. पण IPC 306 अंतर्गत आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल होतो, त्यात ती व्यक्ती मरण पावते, तरीसुद्धा साधी चौकशीसुद्धा खरातची केली गेली नाही, त्याला अटक केली गेली नाही. आणि 28/10/2022ला जेव्हा चार्जशीट दाखल केली तेव्हा चार्जशीटमधून जे आहे ते खरातचं नावच वगळलं गेलं. म्हणजे कुठंतरी त्यावेळेचे सुद्धा पोलीस अधिकारी मॅनेज झाले. पोलीस अधिकारी मॅनेज झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी जे आहे ते खरातला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला जर खरातला अटक झाली असती तर आज 2026 पर्यंत ज्या शेकडो महिलांवर अत्याचार झाले ते अत्याचार कदाचित झाले नसते. त्याच वेळेला जर त्याच्या मुसक्या आवळल्या असत्या तर 28/10/2022ला चार्जशीट दाखल झालेली आहे, आणि लगेचच महिनाभरात म्हणजे 23 नोव्हेंबर 2022ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे शिर्डी दौऱ्यावर असताना अचानक मिरगावला गेले होते. म्हणजे मग त्यावेळेला ज्या गुप्तचर यंत्रणा होत्या, मुख्यमंत्र्यांचं सचिवालय जे होतं त्या झोपल्या होत्या का? त्यांनी मुख्यमंत्र्यांना हे का नाही सांगितलं? आणि मुख्यमंत्र्यांना जर सांगितलं जरी असेल तर मुख्यमंत्र्यांनी का कानाडोळा केला? आणि असं जर झालं असेल तर मात्र मग कुठंतरी नेते, पोलीस अधिकारी खरातला पाठीशी घालत होते. त्यामुळं त्यावेळेला सुद्धा जे कोणी तिथं PI होते गुलाबराव पाटील, IG होते BG शेखर, या सगळ्यांची जी आहे ती चौकशी होणं गरजेचं आहे. आणि यामध्ये जे आहे तो विकास दिवटे जो मयत झालेला आहे त्याला मृत्यूनंतर तरी आता न्याय मिळणं गरजेचं आहे. त्याला न्याय मिळव म्हणजे काय हो, त्या केसमध्ये काय? या गुन्ह्याची पुनर्चौकशी झाली पाहिजे. याच्यामध्ये चार्जशीटमधून कॅप्टन खरातचं नाव हे मुद्दाम मॅनेज होऊन पोलिसांनी जे आहे ते वगळलेलं आहे. त्यामुळे ते पुन्हा त्याचं जे आहे ते नाव तिथं घेतलं पाहिजे. त्याचे मोबाईल रेकॉर्डिंग्स मिळालेले आहेत, सुसाईड नोट जी आहे ती मिळालेली आहे. त्यामुळे या गुन्ह्यामध्ये सुद्धा जेव्हा अशोक खरातला शिक्षा होईल तेव्हाच विकास दिवटेला न्याय मिळेल. बरं, दुसरं असं, आजच्या घडीला अशोक खरातवरती 10 गुन्हे दाखल आहेत, आणि रोज SITच्या फोन कॉल्सला, हेल्पलाईन फोन कॉल्सला शेकडो कॉल्स येत आहेत, तक्रारी येत आहेत. याच्याबद्दल आता आणखीन काय आव्हान करेल? माझ्या माहितीनुसार SITला 200हून अधिक तक्रारी ज्या आहेत त्या प्राप्त झालेल्या आहेत. अनेक गुन्हे जे आहेत ते पीडिता असतील, फसवणूक झालेले लोक असतील, पुढे येऊन जे आहेत ते तक्रारी दाखल करतायत. आणि अजूनही काही लोक असतील की जे घाबरत असतील किंवा पुढे येत नसतील, त्या सगळ्यांना आव्हान करायचं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये असं प्रकरण पुन्हा घडता कामा नये. यासाठी त्या पीडितांनी ज्यांची फसवणूक झालेली आहे, ज्यांच्याबरोबर त्यांनी आर्थिक देवाणघेऊन जे आहे ती अवैध सावकारकी केली आहे, या सगळ्यांनी पुढे यावं आणि तक्रारी दाखल कराव्यात. दुसरं, तुम्ही गेल्या आठवड्यात नीलम गोरेंवरती आरोप केला होता गंभीर, ते खरातला जाऊन भेटल्या वगैरे, त्यांनी ते आरोप फेटाळले. ते म्हणतात पुरावे समोर आणावेत, विनाकारण आधारांत खोटे आरोप करू नये. हे बघा, नीलम गोरे यांच्यावर मी आरोप केले होते आणि त्या आरोपांवर मी ठाम आहे, कारण माझ्याकडे पुरावे आहेत.
त्यांच्याबरोबर खरातच्या ऑफिसमध्ये जे दाखवत नाही. नाही दाखवणार ना. हे बघा, खरातच्या ऑफिसमध्ये नीलमताई गोरे यांच्याबरोबर जे लोक गेलेले होते ते लोक स्वतः माझ्या ऑफिसला आलेले आहेत. ते कोण लोक? सेनेचे? ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये नीलमताईंबरोबर काम करणारे लोक आहेत आणि ते त्या घटनेचे साक्षीदार आहेत. फक्त त्यांचं म्हणणं आहे की SIT चौकशीला जेव्हा बोलवलं जाईल किंवा त्यांचे नेते एकनाथ शिंदे साहेबांकडे जेव्हा आम्ही त्यांना घेऊन जाऊ त्यांच्यासमोर ते जाहीरपणे येतील आणि हे शिंदे सगळं स्वतः खरतकडे जात होते, ते नीलम गोरेंवर काय कारवाई करणार? कारण ते मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे एकदा गेले होते, त्यांना ती सत्य परिस्थिती माहीत होती का माहीत नाही. परंतु जेव्हा लग्नाला खरातच्या मुलीच्या जायचं होतं तेव्हा मात्र मुख्यमंत्र्यांनी ते टाळलेलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा पुरावे आणि हे साक्षीदार एकनाथ शिंदेंच्या समोर येतील तेव्हा नीलम गोरेंवर निश्चितच कारवाई केली जाईल. हे होत्या तृप्ती देसाई यांनी सगळे पुन्हा एकदा खरातवर जो शिडीचा गुन्हा आहे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्या संदर्भातही पुनर्चौकशी हवी अशी मागणी केलेली आहे. आणि नीलम गोरेंनी जे आरोप फेटाळलेत त्या आरोपांवर ते आजही ठाम आहेत. तेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा मी निश्चितच ते पुरावे समोर आणेल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोर, चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे.